नमस्कार. आज आपण विज्ञानातल्या एका खूप मूलभूत संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. आम्ल, आम्लारी आणि क्षार. हो, आपल्याकडे काही वैज्ञानिक नोंदी आहेत आणि आपण त्यातून हे सगळं सोपं करून सांगायचा प्रयत्न करूया. आपण अनेकदा पदार्थांच्या चवीबद्दल बोलतो. काही आंबट, काही तुरट, किंवा साबण बुळबुळीत का लागतो. या सगळ्यामागे हेच गुणधर्म आहेत, आम्ल आणि आम्लारीचे. चला तर मग या स्रोतांच्या मदतीने या जगात एक सफर करूया. नक्कीच. सुरुवात करूया आयनिक संयुगांपासून. म्हणजे नेमकं काय होतं जेव्हा ही संयुगं पाण्यात विरघळतात. एरेनियसचा सिद्धांत आहे ना याबद्दल. अगदी. एरेनियस म्हणतो की जे पदार्थ पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन म्हणजे H+ देतात ते झाले आम्ल. H+, जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. परफेक्ट. आणि जे हायड्रॉक्साईड आयन देतात OH- ते आम्लारी. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. बरोबर. मग विचार करा, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, आम्लारी आणि आम्ल, तेव्हा काय होतं? न्यूट्रलायझेशन. उदासीनीकरण म्हणतात ना त्याला. अगदी उदासीनीकरण. यात क्षार आणि पाणी तयार होतात. पण गंमत अशी आहे की सगळे आम्ल किंवा आम्लारी सारखे नसतात. हो, त्यांची तीव्रता वेगळी असते नाही का, स्ट्रेंथ. बरोबर. काही असतात तीव्र आम्ल म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड. ते पाण्यात जवळजवळ पूर्णपणे विरघळतात, म्हणजे त्यांचे आयन वेगळे होतात. अच्छा, म्हणजे भरपूर H+ आयन तयार होतात. आणि सौम्य आम्ल, वीक ऍसिड, त्यांचं विचरण कमी होतं, म्हणजे कमी H+ आयन मिळतात. आणि हेच आम्लारींसाठी पण लागू होतं. तीव्र आणि सौम्य आम्लारी. हो, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. आणि ही तीव्रता मोजण्यासाठी आपण काय वापरतो? सामू, pH स्केल, जी 0 ते 14 पर्यंत असते. आणि त्यात 7 म्हणजे काय? 7 म्हणजे न्यूट्रल, उदासीन, शुद्ध पाणी जसं. बरोबर. मग 7 पेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी, ऍसिडिक. आपल्या पोटातला जठरस खूप ऍसिडिक असतो नाही का, त्याचा pH खूप कमी असतो. हो. आणि 7 पेक्षा जास्त असेल तर आम्लारी धर्मी, बेसिक, म्हणजे खाण्याचा सोडा किंवा चुन्याची निवडी. अगदी. हा सामू आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर परिणाम करतो. या स्रोतांमध्ये अम्लांच्या काही काय म्हणतात त्याला, रिॲक्शन्स बद्दल पण माहिती आहे. धातूंबरोबरची अभिक्रिया. हो, महत्वाची आहे ती. मॅग्नेशियम सारख्या धातूवर तीव्र आम्लाची क्रिया झाली की हायड्रोजन वायू बाहेर पडतो, H2. अच्छा, तो वैशिष्ट्यपूर्ण आवाज करत जळतो ना. बरोबर. आणि दुसरी एक अभिक्रिया आहे कार्बोनेट क्षारांबरोबरची, जसं की खाण्याचा सोडा किंवा धुण्याचा सोडा. तेव्हा काय होतं? तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर येतो, CO2. तो फसफसून येतो आणि तो चुन्याची निवडी दुधाळ करतो. ही त्याची ओळख. अगदी. आणखी एक इंटरेस्टिंग गुणधर्म म्हणजे विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हो. आम्ल, आम्लारी आणि क्षारांची पाण्यातील द्रावणं वीज वाहून नेतात. कसं काय? कारण त्यात तयार झालेले मोकळे आयोन्स, कॅटायन्स आणि ॲनायन्स हेच विजेचे वाहक असतात. अच्छा, म्हणजे हे आयन द्रावणात फिरतात आणि करंट पास होतो. याच तत्वावर विद्युत अपघटन चालतं, इलेक्ट्रोलिसिस. पाण्याचं विद्युत अपघटन करतात ना, H2 आणि O2 मिळवण्यासाठी. हो, थोडं मीठ किंवा आम्ल टाकून पाण्यातून वीज पाठवली की हे होतं. औद्योगिकदृष्ट्या महत्वाचं आहे हे. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास, आम्ल, आम्लारी आणि क्षार हे त्यांच्या आयनिक गुणधर्मांवरून ओळखले जातात. H+ किंवा OH- देण्याची क्षमता. हो, उदासीनीकरण, क्षारनिर्मिती आणि सामू, pH त्यांची तीव्रता ठरवतो. आणि त्यांच्या रासायनिक अभिक्रिया, विद्युत वाहकता या सगळ्या गोष्टी अनेक नैसर्गिक आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये महत्वाच्या आहेत. नक्कीच. आता या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो या स्रोतांमध्ये आलाय. स्फटिक जल, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. स्फटिक जल म्हणजे काही क्षारांचे जे स्फटिक असतात ना, त्यात पाण्याचे रेणू एका ठराविक प्रमाणात अडकलेले असतात. जसं मोरचूद, कॉपर सल्फेट. अच्छा, CuSO4.5 H2O असं लिहितात ते. हो, ते 5H2O म्हणजे स्फटिक जल. आता प्रश्न हा आहे की हे जे अडकलेले पाण्याचे रेणू आहेत ते त्या क्षारांच्या आपल्याला दिसणाऱ्या गुणधर्मांवर, म्हणजे रंग, आकार, विरघळण्याची क्षमता, यावर नेमका कसा परिणाम करत असतील? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.